तालुका निफाड येथील लासलगाव, शास्त्रीनगर, पिंपळगाव नजीक जय जनार्दन अनाथ आश्रम, वृद्धाश्रम तसेच शाळा या ठिकाणी माणुसकी फाउंडेशन तर्फे कपड्यांचे वाटप करण्यात आले. मनुश्री फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भाऊ निकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उद्याना कपडे वाटप करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पत्रकार नानाभाऊ सांगळे, अमोलजी जाधव, अरुणजी थोरे, विकास उगलमुगले उपस्थित होते. यावेळी नानाभाऊ सांगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच अमोल जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून तुम्ही अनाथ नसून आम्ही तुमच्या सोबत असल्याचे अमोल भाऊ यांनी सांगितले. जय जनार्दन अनाथ आश्रम व वृद्धाश्रम तसेच शाळा येथे माणुसकी फाउंडेशन तर्फे दिवाळीनिमित्त केलेले गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रभू राजरामचंद्राच्या परत पावन पक्षाने पुणे झालेली लासलगाव भूमी. या लासलगाव भूमीमध्ये आपलं छोटासा जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, गोशाळा आणि आज आपल्या अनाथ आश्रममध्ये, वृद्धाश्रममध्ये माणुसकी फाउंडेशन, या फाउंडेशनचे संस्थापक सागरजी निकाळे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर सांगळे व त्यांची आलेली सर्व टीम खऱ्या अर्थाने गॅरंटी आकाशी तिची नजर मात्र आपल्या पिढी तुम्ही दोघं करून घेणार आणि खऱ्या अर्थाने बरेचशा लग्नाला ज्ञानेश्वर हा एक आपल्या आश्रमाचा आधारस्तंभच नाही, एक आपल्या आश्रमाचा एक पाया आहे. आणि आपण हक्काने, इतर त्याला पत्रकार म्हणता असेल, इतर त्याला काय म्हणता असेल, परंतु 4थी पासून बाबांच्या सेवेमध्ये. पूर्वी ज्या वेळेला आपल्याकडं मोठ्या गाड्या नव्हत्या, पातुऱ्यावरून गाडी आणायच्या, पातुऱ्यावरून जावायची गाडी आणायची असेल तर ज्ञानेश्वरला सांगा गाडी घेऊन ये, बाबांना घेऊन जाय. खऱ्या अर्थाने आज 106 बाबांचं वय झालंय आमच्याला समोर तुम्हाला बाबाजी दिसत आहे, पण एक मुलगाही त्यांची सेवा करणार नाही एवढी ज्ञानोनी सेवा केली. आणि बाबा म्हणजे बाबांच्या आशीर्वादाने त्याची परिस्थिती खूप चांगली झाली. अगदी गरिबीतून हलकीतून दिवस काढले आणि आज आनंद हा वाटतो की कपडे आणले म्हणून मी तिची वावा करीन किंवा हे नाही, पण आधार दिला. त्या आधारातून येवलेचे लोक लावले द्वारे त्याचा येऊन गेला गगनावरी. आपण भाड्याच्या जागेत आश्रम चालू केलेला असताना आज स्वतःची 24 गुंठे जागा झाली. एक जवळजवळ पाठीमागे असतो प्रत्येकाला, पण हा आनंद वेगळा आहे. यांना नाही आई ना बाप, आपण सर्व यांचे आईबाप होऊ हीच माझी विनंती सर्वांना. आणि माझा ग्रुप आहे, अमोल भाऊ आल्ला आहे, अरुण भाऊ आल्ला आहे, तसं आमचे विकास भाऊ आहे, आमचे बंटी भाऊ आहे. आम्ही सर्वांनी एक नवीन स्टीम तयार केली आहे की ते प्रत्येकाला गरीबाला ती अडचण येईल, ती अडचण आम्ही दूर करायचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे कपडे वाटपचा. त्या सागरने आम्हाला ती मदत केली कपडे वाटपला. का सागरला आम्ही म्हणलो की भाऊ माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं आपण एक उपक्रम राबवू, पण आमची नवीन स्टीम तयार झाली. त्याच्यामध्ये आमचे अरुण थोरे, त्याचा आमचे अमोल भाऊ आहे आणि आमचे बंटी भाऊ आहे, आमचा विकास भाऊ आहे. या नवीन टीमनं एक विषय घेतला का जर एखाद्याला अडचण आली, त्यांची अडचण इथं तर नाही दूर होणार, पण शेतकऱ्याची अडचण मंत्रालयात सुद्धा दूर करायची ताकद अमोल भाऊनं बंटी भाऊनं ठरवलेली. त्याच्यासाठी स्वतःचा सहखर्च करून ते शेतकऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आणि तसंच गरीबाचा प्रॉब्लेम एखाद्या अनाथ असेल आणि त्याला जर कोणाचा सहारा नसेल, त्याच्यासाठी आमचे सर आहे, ते त्यांचा आई बी होतील, बाप बी होतील आणि सर्व काही ते करतील. हेच बोलून मी 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. आणि आम्ही प्रत्येक वेळेस लढत असतो शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील त्यांच्यासाठी. त्याचबरोबर तुमच्यासारखे आमच्याला छोट्या बहीण, छोटा भाऊ जर आम्हाला मिळत आहे ते खूप छान वाटतंय. आणि ही माणुसकी जिवंत ठेवायचं काम सरांसारखे, माझ्यासारखे, मित्रांसारखे, भाऊसारखे, अरुण थोडेसारखे मित्र ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस जो माणुसकी खरी निर्माण होते. आणि ती निर्माण करायचं काम आपले सागर भाऊ निकाळे यांच्याकडनंच खूप मोठ्या प्रमाणात. आम्ही त्यांना आज त्या या ठिकाणी उपस्थित नाहीये, पण आज त्या ठिकाणचा आपला उपस्थित नसतानाही पण खूप छान असा कार्यक्रम या ठिकाणी झाला. आणि गुरुदेव ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खरं तर आज माणुसकीचं जे बीज आहे ते रोवण्याचं काम सगळं हे माणुसकी फाउंडेशन करत आहे. खरं तर माणुसकी म्हणजे काय,
माणुसकी म्हणजे काय, तर माणुसकी म्हणजे प्रत्येक माणसाला माणसाप्रमाणे जगू देणं किंवा त्याच्यासोबत जगणं, याला माणुसकी म्हणतात. आणि खरं तर ती माणुसकी तुम्ही इथपर्यंत घेऊन आलाय. आम्हाला तरी वाटलं नव्हतं की ही माणुसकी आपल्या आश्रमात पण येईल, पण खरं तर या आश्रमात पर्यंत ही माणुसकी आली. आणि माणुसकीचं म्हणजे फाउंडेशनचं नाव माणुसकी ठेवलंय, पण त्या पद्धतीने तुमचे कर्म असले पाहिजे, तुमचे कर्तव्य असले पाहिजे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वतःचं हित न बघता जनतेचं हित बघितलं आणि जनतेच्या काळजामध्ये अजून जिवंत राहिले, ते हित तुम्हाला करता आलं पाहिजे. शेतकऱ्यांचा पहिला राजा कोण असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांनी काय केलं तर पहिल्यांदा शेतकऱ्यांना बैल जोड्या दिल्या, त्यानंतर त्यांना अवजार दिली, सगळं सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की आधी तुम्ही शेतीमधून शेती करा आणि त्याच्यातून जो माल येईल त्याच्यावर तुमची उदरभरण होणार आहे आणि तुम्हाला या समाजामध्ये चांगलं ताट मानेने जगता येणार आहे. कारण म्हणून या स्वराज्याची निर्मिती जर झाली असेल तर ती शेतकऱ्यांमुळे झाली. आणि शेतकरी, प्रत्येक मावळा हा शेतकरी होता. खरं तर तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवताय, अगदी आनंदाची गोष्ट आहे. शेतकरी जगला तर हे जग सुखी राहील. कारण शेतकऱ्यानं जर शेती करण्याचं सोडून दिलं तर आम्ही खाणार काय आणि पिणार काय, याची फार मोठी शोकांतिका इथे मला सांगावीशी वाटते. म्हणून काय करा तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता नक्की अनाथांचे पण प्रश्न सोडवण्याचं काम माणुसकीनं केलं पाहिजे. कारण ज्याला कोणी नाही त्याला त्याचा आधार आपण नक्कीच बनलं पाहिजे. ज्या पप्पांनी सांगितलं की आपल्या आश्रमातील एका 70व्या मुलाचं लग्न आहे. खरं तर लग्न म्हणजे आपल्याला, आता तुम्हाला माहीतच असेल, ज्यांनी लग्न केले आहेत त्यांना माहित आहे लग्नाचा खर्च काय असतो, लग्नाची काय असते अवपळ, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण तरी मी माझ्या आश्रमाच्या वतीने सांगून जाईल की आता फार मोठा खर्च आहे. पप्पांना तर सांगता येत नाही किंवा एवढा खर्च आपण करायचा असं तसं, पण मी तुमच्याकडे एक विनंती करेल, या माणुसकी फाउंडेशनकडे एक विनंती करेल की नक्की आम्हाला तुम्ही कपडे आणले, आम्हाला खाऊ पण आणलाय, पण नक्कीच या आमच्या भावाच्या लग्नासाठी नक्की तुम्ही माणुसकी फाउंडेशन मदत करेल अशी मी आशा बाळगतो. आणि या माणुसकी फाउंडेशनला उदंड आयुष्य लाभो, उदंड बळ येऊ, शक्ती येऊ आणि या समाजाचं काम करण्यासाठी या सर्व टीमचं मी मनापासून आभार मानेल. आणि मी असं काही लग्न बघितलं नाही बरं का दादा. प्रत्येक लग्नाला गेलो, मित्राच्या गेलो, बाकी छोट्या लहान भावाचे गेलो, पण तुझं जे बोलणं आहे ते मला खरं तर खूप आवडलं. खूप छान तू बोलतोस. आणि आताच सांगतो, या आमच्या फाउंडेशनच्या मार्फत असो किंवा मित्राच्या मार्फत असो, तू एक दिवस खूप मोठा होशील. आणि हे घडवायचं काम आम्ही 100% करू. आणि आमच्याकडून जी मदत लागणार आहे ती तुला 100% येणार आणि आम्ही स्वतः करणार सर्वदा. मुलांसाठी मुलींसाठी कपडे आणले. खऱ्या अर्थानं आश्रमाच्या वतीनं या माणुसकी फाउंडेशनचे पुन्हा एकदा मी मनस्वी आभार मानतो. आणि या ठिकाणी मला उभं केलं की लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी. खऱ्या अर्थानं लग्नाचं आमंत्रण बापाचं कर्तव्य असतं, बापाने तर दिलंच, पण बापाला वाटतं की माझ्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं म्हणून मुलांनाही द्यावं. त्या अनुषंगानं इथं उभं राहण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं मी सर्वांना विनंती करेन की 4 तारखेला हळद आणि 5 तारखेला लग्न असा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आश्रमातच. तर सर्वांना आग्रहाची विनंती आहे की लग्नासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचंय. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. रामकृष्ण. 100% आम्ही लग्नाला येऊ.